नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. खरं तर आज मालिका खूप उशिरा आली, त्यामुळे रिव्ह्यू द्यायला देखील खूप उशीर होतोय. तर सायली आता अर्जुनच्या जागेवर ऑफिसमध्ये काम करतीये. तर ते करमळकर जे त्यांचे क्लायंट मीटिंगसाठी आलेले असतात, ते आता सायलीला त्यांच्या केसचे अपडेट्स विचारत असतात. पण बिचाऱ्या सायलीला मात्र काही एक सांगता येत नसतं. आणि तेवढ्यातच आता अजून एक तिथला जे काम करणारे असतात ते येतात आणि सायलीला त्यांच्या केसचं सांगत असतात की उद्या कुठली अशा केसची हिअरिंग आहे कोर्टामध्ये, तर त्या क्लायंटला काय सांगायचे वगैरे ते सारखेच फोन करतायत मला. आता मात्र याला काय सांगावं हे तिला कळत नाही आणि तेवढ्यातच फोन देखील वाजतो. आता सायली फोन उचलते तर तिकडून आता दुसराच काम करणारा माणूस आता कुठल्या तरी तिसऱ्याच केसबद्दल आता सायलीला अपडेट वगैरे विचारत असतो. आता त्याला देखील काय सांगावं हेही सायलीला कळेना. आणि एवढंच कमी होतं की काय, अजून एक जण आता सायलीची सही घेण्यासाठी फाईल्स घेऊन तिथे येतो. आता सायली बोलते की मी कसं काय सही करणार. तेवढ्यातच आता तिला असं गोंधळलेलं पाहिल्यावर चैतन्य लगेच तिच्या मदतीला धावून येतो आणि बोलतो की वहिनी अगं सही कर, मी सांगतोय ना सही कर तू. आता त्यामुळे आता सायली त्याच्यावर सही वगैरे करून देते आणि चैतन्य आता ते जे मीटिंगसाठी करमळकर आलेले असतात त्यांना देखील सांगतो की मी 2 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या केसचं जे काही आहे ते सगळं काही सांगतो, तुम्ही आता जा. आणि अजून कोणीतरी आलेलं असतं जे की उद्याच्या हिअरिंगबद्दल वगैरे केस डिस्कस करण्यासाठी. तर चैतन्य त्यांना देखील म्हणजे सगळ्यांनाच तो सांगतो की जे काही काम आहे मी तुम्हाला अपडेट करतो वगैरे, तुम्ही आता सर्वांनी इथून जा. तर आता हे सगळेजण निघून गेल्यानंतर सायली मात्र एक उसासा सोडते. आता चैतन्याच्या लक्षात आलंय की हिला काही इथलं काम वगैरे जमत नाही आहे आणि ही दमली आहे. त्यावर चैतन्य तिला विचारतो की काय झालं. नाही म्हणजे ते तुम्ही हे जे काही अदलाबदली केलेलं आहे तुमच्या रोलचं, तर ते तुझ्या अंगाशी येत आहे का. त्यावर आता खरं तर सायलीच्या खरंच हे अंगाशी आले, कारण तिला ऑफिसमधलं हे सगळं काही जमत नाही आहे. त्यावर सायली आता डोक्याला हात लावते आणि बोलते की हे तर इडलीच्या पिठापेक्षा पण जास्त फसफसतंय. म्हणजे सगळेच जण अशा सगळ्या बाजूंनी बोलायला लागल्यानंतर ना काय करावं काही सुचतच नाही आहे मला. त्यावर आता चैतन्य सांगतो की एक काम कर, आपण आता ज्या काही मीटिंग्स वगैरे झाल्या ते ना त्याच्यावर चर्चा वगैरे करूया, मी सांगतो तुला सगळं, तू थोडीशी शांत हो बरं. त्यावर आता सायलीला सुचतं आणि सायली बोलते की शांत हो, म्हणजे ही चिडचिड कमी करण्याचा, शांत होण्याचा एकच मार्ग आहे माझ्याकडे. आणि आता या चैतन्याच्या देखील लक्षात आले की आता ही अर्जुनला फोन करणार आहे. त्यामुळे आता त्यांची फजिती पाहण्यासाठी तो देखील आता तिथेच बसतो. आणि आता सायली अर्जुनला फोन करते. तर आता ती जेव्हा फोन करते तेव्हा अर्जुन मात्र इकडे कपडे सुकत घालत असतो. आणि आता सायलीचा फोन आल्यानंतर तो फोन घेतो आणि बोलतो काय, कशासाठी फोन केला आहे बरं मला. म्हणजे मला माझ्या कामांमध्ये सारखं सारखं डिस्टर्ब करण्यासाठी फोन केला आहेस का तू. त्यावर सायली बोलते नाही, तुम्हाला घरातली सगळी कामं जमतायत की नाही ना हे पाहण्यासाठी मी फोन केला आहे. जमतंय ना तुम्हाला घरातली सगळी कामं. नाही म्हणजे का अजून पण तुम्ही त्या वॉशिंग मशीनजवळ कुठला कलम लावायचा याचाच विचार करताय. आता ती अर्जुनला चिडवून देत असते. आता अर्जुन खूप चिडतो तिच्या अशा बोलण्यावर आणि बोलतो की मला जमतंय, बायकोची सगळी काही कामं आहेत ना ती अगदी व्यवस्थितपणे जमतायत मला. त्यावर अर्जुन बोलतो की हो, तिथे ना लीगल डॉक्युमेंट ड्राफ्ट करावे लागतात, जमतंय ना तुला. तितक्यातच एक जण आता कसलीशी फाईल घेऊन येतो आणि बोलतो की हे डॉक्युमेंट्स ड्राफ्ट करायचं आहे. त्यावर सायली बोलते हो हो करेल मी, आलेत माझ्यापर्यंत सगळे रिपोर्ट्स आलेत. त्यावर आता अर्जुन बोलतो अच्छा, म्हणजे तू तिथे दुसरं कोणाची तरी मदत घेऊन काम करतेयस तर, आणि स्वतःच कशी सगळी कामं करतेस असं दाखवतेयस. त्यावर आता सायली बोलते हो, दुसऱ्याची मदत घेऊन का होईना पण कामं जमतायत मला. त्यावर अर्जुन बोलतो की एक काम कर ना, त्यापेक्षा तू मान्य करून टाक की तू हरली आहेस, तुला नाही जमत आहे. त्यावर सायली चिडते आणि बोलते की तुम्हीच मान्य करा ना की तुम्ही हरलाय, तुम्हाला नाही जमत आहे म्हणून, आणि माझं सोडा हो, आता दुपारी जेवणाला तुम्ही काय करणार आहात ना त्याच्यावर लक्ष द्या. आणि सायली फोन कट करून टाकते. तर अर्जुन आता हसत असतो आणि बोलतो की चांगलंच, म्हणजे ना करा करा प्रयत्न करा,
नाही काही जमत नाही आहे, हरली आहे तू, कळतं आहे मला. आणि तेवढ्यातच आता त्याच्या लक्षात येतं की त्याला स्वयंपाक देखील करायचा आहे अजून. मी बोलतो की चला, नाही माझी पण जिरलीच आहे, पण आता स्वयंपाक तर करावा लागणार आहे मला, चला जातो मी स्वयंपाक करायला. आता त्यांचं हे फोनवरचं बोलणं ऐकून चैतन्य आता सायलीला विचारत असतो, काय गं वहिनी, पण स्वयंपाक वगैरे जमेल ना त्याला? त्यावर सायली बोलते की काय माहीत आता काय करणार आहेत ते जेवणासाठी वगैरे. तर इकडे जेलमधला सीन दाखवला आहे आता, जिथे की नागराज आता विचार करत बसलेला असतो की प्रियाने मला फोन का दिला असेल, यामागे तिचा काय स्वार्थ असेल. नाही म्हणजे काय तर म्हणे मी तुमची साथ सोडणार नाही आहे, माझ्यावर विश्वास ठेवा वगैरे. विश्वास ठेवायच्या लायकीची तरी आहे का ती पोरगी? पण आता मात्र मी इथे अडकून पडलो आहे म्हणल्यावर माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन देखील नाही आहे, मला तिच्यावरच विश्वास ठेवावा लागणार आहे. आणि तो बाजूला पाहतो तर त्याच्या शेजारच्याच त्या जेलमध्ये महिपत मात्र आरामात घोरत पडलेला असतो. त्यामुळे हा नागराज आता लगेच त्या कॉन्स्टेबलला खुणावतो आणि तो कॉन्स्टेबल देखील येऊन आता महिपतचा ते लॉकर उघडतो आणि त्याला बोलतो की ए उठ, साहेबांनी बोलवलं आहे तुला. आणि आता तो महिपतला घेऊन जातो. तर जाता जाता महिपत त्याला बोलतो नाग्या. तर सायली इकडे आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये कसलीशी फाईल वाचत असते आणि तेवढ्यातच आता चैतन्य तिच्यासाठी चहा घेऊन येतो. आणि चैतन्य विचारतो, वहिनी कसली फाईल वाचत होतीस तू? त्यावर आता सायली विचारते की चैतन्य भाऊजी मला एक सांगा, मी हे रविराज काकांच्या अपघाताची फाईल पाहत होते, त्यामध्ये जो तो ट्रक वापरला होता ना, तो फक्त बाबू चालवत होता, तो काही त्याच्या मालकीचा नव्हता. मग तो ट्रक नक्की कोणाच्या मालकीचा होता? त्यावर आता चैतन्य सांगतो की खरं तर या सगळ्या गोष्टींचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला रविराज सरांनी त्यावेळेस, पण ते काही आम्हाला समजू शकलं नाही. त्यावर सायली बोलते की कदाचित तेव्हा माहिती नाही मिळाली आपल्याला या सगळ्याची, पण आता मात्र आपल्याला लगेच या सगळ्याची माहिती मिळू देखील शकते. त्यावर चैतन्य बोलतो की हो, आता माहिती मिळवणं थोडं सोपं झालं आहे, आता मिळू देखील शकतं. कदाचित बाबूलाच विचारलं तर तोच सांगू शकेल आपल्याला. मी एक काम करतो, लगेचच बाबूला इथे घेऊन येतो. तर आता महिपतला इकडे जेलमधनं घेऊन गेल्यानंतर आता हा नागराज जो असतो तो लगेच तन्वीला फोन करतो तिने दिलेल्या त्या फोनवरनं. आता नागराजचा फोन आला हे पाहून तन्वी मात्र खुश झालेली असते आणि बोलते की काका, माझे प्रिय काका, कसे आहात बरं तुम्ही? त्यावर नागराज बोलतो की गप्प बस, मला एक सांग की हा फोन कशासाठी दिला आहे तू मला? त्यावर आता तन्वी त्याला चिडवत असते की हो, तुम्ही माझे प्रिय काका आहात, मला तुमची किती काळजी वाटते आणि म्हणूनच तर तुमच्या काळजीपोटी तो फोन दिला आहे मला. तुम्ही एक काम करा, तिथे जेलमध्ये बसून ना बाहेरची काही एक चिंता करू नका, इथे सगळं काही सांभाळायला मी आहे की बाहेर. त्यावर आता नागराज चिडतो तिच्यावर आणि तिला बोलतो की ए गप्प बस, यामध्ये तुझा काय स्वार्थ आहे ना ते सांग. त्यावर आता तन्वी सांगते की फक्त तिथे जेलमध्ये बसून ना माझं नाव मात्र कशामध्ये देखील घेऊ नका. त्यावर आता नागराज तिला बोलतो की तरीच म्हटलं, एक नंबरची स्वार्थी आहेस तू, की तू माझी मदत का करतेस? नाही म्हणजे मला कितीही मारलं तरी शेवटपर्यंत मी काही तुझं नाव घेणार नाही आहे, किंवा तू खरी तन्वी नाही आहेस हे मी कोणाला देखील सांगणार नाही आहे, समजलं ना? त्यावर आता हा नागराज तन्वीला बोलतो की त्या बदल्यात तुला पण माझं एक काम करावं लागणार आहे. त्यावर तन्वी बोलते की नाही, मला वाटलंच होतं की तुम्ही आता म्हणजे या सगळ्याचा फायदा घेऊन मला काहीतरी डील ऑफर कराल म्हणून, आणि स्वार्थी तर मलाच बोलताय. त्यावर आता नागराज चिडतो तिच्यावर आणि बोलतो की आधी डील काय ते समजावून घेशील का? आणि आता नागराज तिला काहीतरी काम करायला सांगत असतो. आता ते काय काम सांगत असतो ते तर काही त्यांनी इथे दाखवलेलं नाही आहे, पण मग ते सगळं ऐकल्यानंतर या तन्वीचे एक्सप्रेशन्स मात्र असे असतात की ती विचारते काय काय सांगताय तुम्ही हे सगळं, म्हणजे हे सगळं खरं आहे का? त्यावर आता हा नागराज तिला सांगतो की हो, हे 100% सगळं काही खरं आहे, त्यामुळे तुला लवकरात लवकर माझं हे काम करायचं आहे. आता हे तन्वीचे जे काही एक्सप्रेशन वगैरे आहेत त्यावरून मला तरी असंच वाटतं आहे की याने सचिनबद्दल आणि साक्षीबद्दल वगैरेच काहीतरी आता या तन्वीला सांगितलेलं असणार आहे, की जेणेकरून आता तो महिपतचं तोंड वगैरे कायमचं बंद ठेवेल. कारण त्याला देखील भीती आहे की साक्षीचं नाव घेऊन तो आता महिपतचं तोंड किती दिवस बंद ठेवणार आहे म्हणून. आता ती फोन ठेवणार तेवढ्यातच नागराज बोलतो, ए गप, अजून दुसरं एक काम आहे ते तर ऐक.
त्यावर आता तन्वी बोलते की अजून काय काम आहे. त्यावर आता नागराज तिला सांगतो की एक काम कर, त्या सायली अर्जुनवर लक्ष ठेव. त्यावर तन्वी बोलते की तुम्ही त्या सगळ्याची काळजी करूच नका हो. मी असा कांड करून ठेवला आहे ना की ती सायली अर्जुनला तुमच्या केसकडे पाहायला वेळ देखील नाही आहे. त्यावर नागराज बोलतो की काय केलं आहेस असं तू. त्यावर तन्वी सांगते की मी त्यांना असं चिडवून दिलं ना, त्यामुळे तो अर्जुन बसलाय आता इथे स्वयंपाकघरामध्ये आणि ती गेली आहे त्याच्या ऑफिसमध्ये. मला माहिती आहे ना तिला त्या ऑफिसमध्ये काही देखील जमणार नाही आहे म्हणून. आणि अर्जुन मात्र आता किचनमध्येच अडकून पडल्यामुळे तो काही तुमच्या केसकडे लक्ष देत नसतो वगैरे. त्यावर आता नागराज तिला बोलतो की हे सगळं तू केलं आहेस, नाही म्हणजे माझ्या गुड बुक्समध्ये राहण्यासाठी उगाच काहीही सांगू नकोस हं. त्यावर तन्वी बोलते की अहो हे 100% खरं आहे आणि तुमच्यासाठी का केलं आहे काका मी हे सगळं काही. तर इकडे आता चैतन्याने बाबूला सायलीसमोर बोलवून घेतलं आहे त्यांच्या केबिनमध्ये. तर आता हा खरं तर बाबू देखील वैतागला इतके दिवस तिथे राहून आणि तो बोलतो की एकदा का त्या महिपत शिखरेला जेल झाली, त्याला का एकदा गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झाली की मग मी इथून जायला मोकळा होऊन जाईन. नाही असा जास्त दिवस मी तुमच्या ऑफिसमध्ये देखील राहू शकत नाही आहे. त्यावर सायली आता बाबूला समजावते की हो महिपतला शिक्षा तर नक्कीच होणार आहे, पण त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तर आता इकडे सुभेदारांच्या घरामधला सीन दाखवला आहे, जिथे की आता सगळेजण डायनिंग टेबलवर येऊन बसलेले असतात, कारण आता जेवणाची वेळ झाली आणि सगळ्यांनाच भूक लागली आहे. पण अर्जुनने मात्र काही अजून जेवण बनवलं नाही आहे. त्यावर आता प्रताप बोलतो की भूक लागली, अजून किती वेळ लागणार आहे जेवण मिळायला, आज काय आपल्याला उपाशीच राहावं लागणार आहे की काय. त्यावर अस्मिता बोलते हो ना, हा खरोखरचा अर्जुन सुभेदार आहे ना, याला जेवण देखील बनवता येत नाही आहे, आज काय आपण उपाशीच राहणार का. त्यावर आता कल्पना बोलते की अर्जुन अरे अजून किती वेळ, आम्हाला जेवण मिळणार आहे की नाही. तेव्हा विमलताई सांगते की हो हो आज मसाले भाताचा बेत होतोय. आता मसाले भाताचं नाव ऐकताच प्रताप बोलतो अरे देवा, त्याला आता टेन्शन येऊन जातं की अर्जुन आता मसाले भात कसा करेल. तर अर्जुन आता मसाल्यांचा डब्बा पाहत असतो आणि त्यात आता एक एक मसाला तो हातात घेऊन पाहत असतो सगळे. त्यावर आता कुठलासा मसाला तो हातात घेतो आणि बोलतो की हो आज मसाले भात करणार आहे मी. त्यावर आणि बोलतो की पण मला कळतच नाही आहे की या डब्यामध्ये ना खूप छोट्या छोट्या वाट्या आहेत आणि त्याच्यामध्ये इतके मसाले आहेत ना, आणि हे बघा या मसाल्याला तर शेपूट देखील आहे. आता हे ऐकून प्रताप मात्र हसायला लागतो आणि बोलतो अरे बापरे, म्हणजे आज आपण उपाशीच मरणार आहे तर. आणि अस्मिता मात्र हसत असते अर्जुनच्या या बोलण्याला. तर आता अर्जुन देखील गोंधळलेला असतो की आता नक्की कुठले मसाले घालायचे या मसाले भाताला म्हणून. आता प्रताप बोलतो कल्पनाला की कल्पना अगं ते सगळं जाऊ देत, पण जा त्याला मदत कर, नाहीतर आहे ना आम्ही सगळे उपाशीच मरू. त्यावर कल्पना बोलते की अहो ते जाऊ द्या हो, म्हणजे नाही तुम्ही उपाशी राहणार असाल त्याला चुकीचं ठरवण्यासाठी तर काही हरकत नाही, पण आता मी अस्मिताला तर नाही ना उपाशी ठेवू शकत, मी करते त्याची मदत. आता कल्पना किचनमध्ये येते अर्जुनकडे आणि त्याला त्या मसाल्याच्या डब्यांमध्ये एकेका मसाल्याची ओळख करून देत असते. आता अर्जुन त्यातलं ते मसाल्याचं जे फूल असतं ते फूल उचलतो आणि बोलतो की हे बघ फूल पण आहे यामध्ये. त्यावर कल्पना बोलते हो याला चक्री फूल म्हणतात, आणि एकदा जेवण करताना तुझ्या दाताखाली हे फूल आलं आणि तू चिडला होतास, तू जेवण सोडून गेलास, तेव्हापासून सायलीने परत कधीही जेवणात हे फूल वापरलं नाही, तुला आवडत नाही म्हणून, पण तिला मात्र हे फूल खूप जास्त आवडतं. त्यावर अर्जुन बोलतो की माझी बायको ना एकदम ग्रेट आहे, इतकं कसं काय लक्षात राहतं बरं तिच्या, आणि मला आवडत नाही म्हणून माझ्यासाठी करते ती, म्हणजे माझ्यासाठी किती काय काय करत असते ना ती. त्यावर कल्पना त्याला बोलते हो बायका अशाच असतात अरे, त्या स्वतःचा विचार न करता नवऱ्यासाठी सगळं काही करत असतात. आता कल्पना हे जे काही अर्जुनला सांगते ते मात्र 100% खरं आहे. नाही म्हणजे याला काही सायलीचं महत्त्व कळत नाही आहे की ती दिवसभर याच्यासाठी किती खपत असते, पण आता मात्र तो जेव्हा सायलीचा रोल करतोय घरामध्ये राहून, तेव्हा मात्र त्याला आता आयडिया येत चालली आहे की खरंच सायली त्याच्यासाठी म्हणजे त्याची बायको त्याच्यासाठी किती करत असते ते.
तर आता प्रतापला भूक लागली आणि प्रताप बोलतो की अजून किती वेळ. त्यावर अर्जुन सांगतो की फक्त 10 मिनिट, फक्त 10 मिनिट द्या, मी करतो. आणि आता विमल अर्जुनला सांगत असते की आता मसाले भात कसा बनवायचा आहे आणि तिच्या सांगण्याप्रमाणे अर्जुन आता तो मसाले भात बनवताना आपल्याला इथे दिसतोय. तर इकडे ऑफिसमध्ये सायली आता त्या बाबूला विचारत असते की मला एक सांगा की तुम्हाला जो अपघात करायचा होता, म्हणजे तुम्ही जो अपघात करवून आणलात 22 वर्षांपूर्वी, त्याचं सुपारी तुम्हाला किती दिवस आधी दिली होती. त्यावर हा बाबू सांगतो की 15 ते 20 दिवस आधीच मला या कामाची सुपारी दिलेली होती. त्यावरूनच आता सायली आणि चैतन्याच्या लक्षात येतं की म्हणजे हे सगळं काही भरपूर दिवसांपासून प्लॅनिंग सुरू होतं तर या ॲक्सिडेंटचं वगैरे. तर आता सायली त्याला विचारत असते की तुम्ही जो ट्रक चालवत होता तो नक्की कोणाच्या नावावर होता. त्यावर हा बाबू सांगतो की म्हणजे पहिला ट्रक जो मला दिला होता तो महिपतने दिला होता, पण तो दुसरा ट्रक जो दिला होता तो काही मला सांगता येणार नाही. त्यावर आता सायली विचारते दुसरा ट्रक म्हणजे. त्यावर हा बाबू सांगतो की हो, जो ट्रक मला दिला होता तो मात्र ऐन वेळेसच बंद पडला आणि मग दुसऱ्या ट्रकची सोय करून देण्यात आली हा अपघात करण्यासाठी. आणि हो, मला हे देखील सांगितलं होतं की त्या तिघांपैकी कोणी देखील वाचता कामा नये म्हणून. मग आता बाबू इथे ते 22 वर्षांपूर्वी झालेला सगळा प्रसंग सांगत असतो की तो ट्रक त्याला जो दिला असतो महिपतने तो बंद पडतो. त्यानंतर बाबू या महिपतला फोन करून सांगतो, तर त्यावेळेस या महिपतसोबत अजून कोणीतरी दुसरा माणूस आहे. दुसरा माणूस म्हणजे नागराज आहे, हे मात्र काही बाबूला माहीत नाही आहे. तर बाबू सांगतो की तो ट्रक बंद पडल्यानंतर कुठलासा रमेश नावाचा एक माणूस आला होता आणि त्याने आता दुसऱ्या ट्रकची व्यवस्था करून दिली होती. आणि या दुसऱ्या ट्रकची जी व्यवस्था केलेली असते ती महिपतसोबत असणाऱ्या दुसऱ्या माणसाने, म्हणजे त्या नागराजने ही सगळी काही व्यवस्था करून दिलेली असते. त्यावर आता सायली बोलते की पण तुम्हाला काही आठवते का तो रमेश नक्की कसा दिसत होता काय वगैरे. त्यावर आता खरं तर बाबूला याबद्दल थोडंफार आठवत असतं. त्यावर आता सायली त्याला विचारते की तुम्ही त्याचं चित्र वगैरे बनवू शकाल का. तर चैतन्य लगेच एका स्केच आर्टिस्टला बोलावून घेतो आणि आता बाबू जे काही वर्णन सांगतो त्यावरनं तो स्केच आर्टिस्ट आता तो जो कोणी असतो दुसरा रमेश नावाचा माणूस त्याचा आता तो चित्र बनवून देतो. आता ते चित्र बनवल्यानंतर बाबू पाहतो आणि लगेच ओळखतो की हाच आहे तो रमेश. आणि आता सायली आणि चैतन्य देखील पाहतात त्या रमेशचं चित्र. तर सायलीच्या लक्षात येतं की आता आपण जर इन्स्पेक्टर सावंतांना सांगितलं तर ते मात्र याला लगेच शोधून शकतील. आणि सायली आता लगेच इन्स्पेक्टर सावंतांना फोन करते आणि त्यांना सांगते की मी सायली सुभेदार बोलते आहे, मी एका माणसाचं तुम्हाला चित्र पाठवते आणि त्याचा पत्ता वगैरे आपल्याला लवकरात लवकर शोधायचा आहे, कारण हाच देखील त्या अपघातामध्ये त्याने ट्रक पुरवला होता, हा देखील त्या अपघातामध्ये होता म्हणून. तर इन्स्पेक्टर सावंत देखील लगेच कामाला लागतात. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता रात्री घरी आल्यानंतर ऑफिसवरनं अर्जुनने छान तिच्यासाठी सरप्राईज म्हणून बुके आणलेला असतो. तर सायली देखील येताना त्याच्यासाठी बुके घेऊन आलेली असते. आता पण काय होतं की हा जो अर्जुनने बुके आणलेला असतो तो बुके मात्र तन्वी पळवते आणि आता त्यांचा व्हॅलेंटाईन डे खराब व्हावा म्हणून ती गुलाबाची फुलं वगैरे जी असते ती खराब करून टाकून देते. तर सायली मात्र तिने आणलेला बुके घेऊन येते त्याच्यासाठी आणि गुलाबाची फुलं देते अर्जुनला. आता हे पाहून अर्जुन खरंच खूप भारावून जातो आणि आता त्याच्याकडे देण्यासाठी काहीही नसतं. त्यामुळे तो आता जे काही ते मसाल्यातलं चक्री फूल असतं जे की सायलीला खूप आवडतं ते फूल आता तो खाली गुडघ्यावर बसून असं सायलीला देतं. तर ते फूल पाहून सायली देखील खरंच खूप खुश होऊन जाते. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.